10 महिन्यात तर केळीचा म्हणजे जाती 10 महिन्यात क्लिअर जाती केळी. बरोबर आहे ना, 10 महिन्यात लागणीपासून बरोबर. शिवाय आता एक अजून मी इथे बऱ्याच या परिसरात ऑब्झर्व केलं सर, करप्याचं प्रमाण खूप होतं. करप्यांमुळे बरेचशा केळी ज्या आहेत ना 2-3 पानाच बरं का, तर इथे तुम्हाला करप्याचं काही जाणवलं का काही असं? नाही. बरोबर आहे ना, म्हणजे त्याचा उपद्रव इथे नाहीये. असेल बी थोड्या प्रमाणात असेल, पण त्याचा काही थोड्या परिणाम प्रमाणात आहे नाही. आणि त्यात म्हणजे रानाला पाणी लागतं ना तरी पण करप्या नाही. साहेब नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव आणि पत्ता सांगा बरं थोडक्यात. शहाजी बापूर इथे गाव रिटेवाडी तालुका करमाळा जिल्हा सोलापूर. बरं आज तारीख काय बरं? 7/3/2024. बरोबर 7 मार्च 2024. तर आपण ह्या प्लॉटला पहिल्यांदा मार्गदर्शन दिलं तर रात्रीचं. साहेब नमस्कार. नमस्कार. आपलं नाव आणि पत्ता सांगा बरं थोडक्यात. शहाजी बापूर इथे रिटेवाडी तालुका जिल्हा सोलापूर. ओके. आता आपण ह्या केळीच्या प्लॉटवरती तुमचे आलेलो आहेत, आहे का नाही? अगदी खाली आपल्या केळी झाडं दिसतात, इकडं पण आपण बघितली आणि पूर्ण प्लॉट पण आपण चेक करून बऱ्यापैकी बघितला. तर आपल्या प्लॉटला आजच्या कंडिशनला प्रॉब्लेम काय आहे नेमका? झाडं म्हणजे वाढत नाहीत. आणि एक अंदाजे ह्या केळीच्या रोपांची लागण करून एक किती दिवसाची झाड आहेत बरं? आता हे आता आपण बघितलं ते आपल्याला दिसतं, पण किती दिवसाची झाड आहेत ही लागण करून? 27 ते 28 दिवसाची झाड आहेत. आणि आत्ताच्या कंडिशनला ह्याला नेमका तुम्हाला असं काय प्रॉब्लेम आहे असं तुम्हाला जाणवतंय? काय नाही, उचलत नाही, झाडं उचला नाहीत. मला काय म्हणायचंय, प्रत्येक गोष्ट नजरेला जाणवती. तुम्ही आता बोलता बोलता काय म्हणले, साहेब खाली प्लॉटवरती येऊ वाटा नाही, म्हणजे कोणाला सांगत होते? चव्हाण साहेबाला. का सांगत होते की प्लॉट म्हणजे पाहिजे अशी त्याच्यात प्रगती नाही, किंवा एक तीच आपण म्हणतो टवटवीतपणा तो त्याचा गेलेला आहे. तर आपल्याला येणाऱ्या दिवसात पाहिजे की ह्या प्लॉटमध्ये आपलं वापरा बायो ऑर्गॅनिकचं मार्गदर्शन वापरून प्लॉट आपल्याला सुंदर आणायचा आहे. येणार आहे का नाही ते येणाऱ्या दिवसात आपण दुसरा व्हिडिओ काढून आपल्या शेतकरी मित्रांना विश्वास देणार आहे. आज तारीख काय आहे बरं? 24/5/2023. बरोबर आहे का नाही? तर येणाऱ्या दिवसात आपण ह्याच ठिकाणी व्हिडिओ काढून आपल्याला आपल्या शेतकरी मित्रांना एक विश्वास द्यायचा. लोकेशनसाठी इथं काय आता तुमच्या पाठीमागे दावावर थोडंसं पोल आहे, बरोबर आहे का? ह्या पोलपाशी आपण उभा आहे आणि अगदी बांधाच्या कडेला आपण मुद्दाम पोलच्या समोरच एक व्हिडिओ घेतोय. का तर एक लोकेशनला काहीतरी जागा असावी, म्हणजे आपण पहिला व्हिडिओ काढला होता कुठून. तर आपण येणाऱ्या दिवसात पाहू. तुमचे जे अपेक्षा आहेत, आपण स्प्रे देणार आहेत तुम्हाला ह्याच्यासाठी, ड्रिपने सोडायसाठी एक आपलं वापरा बायो ऑर्गॅनिकचं रोवर गुरुथर जे काय असेल ते वहीला लिहून देणार आहे मी. 2 महिन्यात ह्या प्लॉटची अवस्था काय झाली ती आपल्याला पाहिजे. ओके, दिलेल्या माहितीबद्दल आभारी, धन्यवाद साहेब. दुसऱ्यांदा साखरे महाराज आणि मी येऊन दुसरी अवस्था काढली, तिसऱ्यांदा आपण तिसरी अवस्था तुमचे बाप्पू असताना काढली, आणि आज आपण चौथी अवस्था काढतोय, हार्वेस्टिंग एकदम एंड. तर आज आपला प्लॉट पाहण्यासाठी श्रीकांत साखरे महाराज आलेले आहेत, रामेश्वर घोगरे सर आलेले आहेत, तसेच साखरे महाराजांचे मित्र काय नाव, नवनाथ रेटे साहेब आलेले आहेत, आनंद कुमार सुरवडे सर आलेले आहेत, आणि साहेबांचे बंधू तिकडे आहेत. थोडासा कॅमेरा बघा तिकडे फिरवता आला तर, दत्त महाराज ते बंधुराज तिकडे उपस्थित आहेत. म्हणजे हार्वेस्टिंगची गडबड चाललेली, सगळ्यात महत्त्वाचा विषय. प्लॉट तोडतात आणि इथं हार्वेस्टिंग करणारे जे मंडळी आहेत हे इथं उपस्थित आहेत. आपल्याला सांगायचं हे की वापरा बायो ऑर्गॅनिकचं मार्गदर्शन तुम्ही कंटिन्यू केलेलं आहे. अगदी माझ्या अंदाजाने 6 डोस झाले असते ना आतापर्यंत. किती झालेत? 6 झाले. हो. तर मग इतरांचा प्लॉट आणि आपल्या प्लॉट मधली एक तफावत वेगळी म्हणलं तर तुम्ही काय सांगू शकाल? माल चांगला येतो ना, म्हणजे त्याचे हे शायनिंग चांगली येते. वजन आता आपण बघितलं कमीत कमी जास्तीत जास्त किती? 35-40 आहे. 35-40. अगदी आम्ही एक मुद्दा मी एक आल्याला गड सहज बघितला तर 31 होता. हा असू द्या, 31 होता. आपण वजन आनंद सर अगदी काट्यावर टाकल्यावरती वजन सुद्धा चेक केलं. मला काय म्हणायचंय, 30 जरी सरासरी पकडली, सरासरी बरोबर, मी म्हणतो ती 35-40 कुठ तरी चांगले गड अगदी 50 निघत आणि तो पार्टी वेगळा सोडून द्या. पण 30 जरी पकडलं, 31 वजन आलं, मी म्हणतो 30 सरासरी पकडली तरी झाडं किती आपली? 3200 गुणले 30, माल किती निघन? 90 टन. सहज गणित आहे त्याचं, आहे का नाही? मग मला काय म्हणायचंय, आता सगळ्यात महत्वाचं एक शब्दाचं आम्हाला तुमच्याकडून माहिती पाहिजे. आपला हा प्लॉट येण किती महिने होत होती निस्वन सुरू झाल्यावर? हा 6 महिने झाली येण चालू. 6 महिन्यात. पण किती महिन्यात पूर्ण येण झाली? किती महिन्यात सुरू झाली ती येण? 6व्या येणला. म्हणजे 7व्यात सुरू झाली आणि 8व्यात संपली, म्हणजे 8व्याच्या सुरुवातीला संपली. 1 महिन्यात तुमची येण पूर्ण झाली. आता ही निस्वन जी आपली म्हणजे झालेली आहे पूर्ण, तर कटिंग किती महिन्यात जाईन असं तुम्हाला वाटतं? महिन्यात झाली. 1 महिन्यात पूर्ण प्लॉट हार्वेस्टिंग होऊ शकतो. तर मग मला काय म्हणायचं, आपण एवढा व्हिडिओ काढण्यापाठी मागचा उद्देश असा आहे की फर्स्ट टू एंड
आम्ही तुमच्या सोबत आहेत आणि तुम्ही पण आमच्या सोबत आहेत. हा. म्हणजे आज मार्केटमध्ये मार्केटिंग केलं जातं, एकदाच द्यायचं आणि गाठ नाही घ्यायची, ह्याला धंदा म्हणतात. आपल्याला त्याबद्दल बोलायचं नाही, पण आम्ही तुमच्या सोबत पहिल्यापासून आतापर्यंत आहेत. म्हणजे अगदी हार्वेस्टिंगला प्लॉट चाललाय आणि आम्ही उपस्थित आहेत तुमच्या प्लॉटला. कशासाठी? आपल्याला आपल्या शेतकरी मित्रांना दावायचं हे की जसं चाललंय तसं. मग आता तुम्ही आता इथं जे आपलं हार्वेस्टिंग चाललेलं आहे, पाठीमागं तुमच्या हार्वेस्टिंगचे मुलं आहेत, तर तुम्ही आपल्या शेतकरी मित्रांसाठी एक अनुभवाचा आपुलकीचा सल्ला आणि संदेश म्हणून वापरा बायोऑर्गॅनिक वापरल्यामुळे एक वेगळं काय घडलं म्हणून काय सांगू शकाल? पुंदा मोठा होतोय त्या औषधाने. हा, आणि झाडाची म्हणजे उंची फास्ट वाढते. खत टाकलेली लागू होतात का? दाणेदार हा, उचलली जातात असं उचलली जाणवतंय? जातात ना झाड. हो. खतामुळे आणि ह्या खतामुळे लागू होऊन उचलली जाते झाड. हा, म्हणजे दाणेदार टाकलेली खतं उचलली जातात ह्याची जाणीव तुम्हाला आहे. हा, तर तसंच आपलं प्लॉट पाहण्यासाठी आपलं काय नाव? अलीकडे देवीदास निकत. देवीदास निकत सर आलेले आहेत. तर आपण हा प्लॉट जे काय आता हार्वेस्टिंगला चाललेला आहे, आता तुमच्या किती गाड्या तुटून जाणार आहेत ह्या 3200 खोडामध्ये? आता जातील 3 गाड्या. किती टनाच्या? 10 टनाच्या. 10 टनाच्या 3 गाड्या तुटून जातील आणि अजून 4-8 दिवसांनी तुमच्या म्हणजे सुरू झालं ते. हा, सुरूच झालं. बरोबर आहे का? तर तुम्ही हे मार्गदर्शन घेऊन आजच्या परिस्थितीला समाधानी आहेत. हा, तर आमचे आनंद कुमार सरांचं आपण थोडंसं मनोगत घेऊ की ते केळी क्षेत्रात जळगाव, रावेर, तिकडं नंदुरबार सगळीकडे अगदी फेमस आहेत. पण त्या साईडची केळी आणि ह्या साईडची केळी, आणि ह्यांनी कंटिन्यू 6 वेळा वापरा बायोऑर्गॅनिकचं मार्गदर्शन घेतले आणि स्प्रे पण घेतलेत. तुम्हाला ही प्लॉट पाहून काय वाटतंय नेमकं? आता बघा सर, आपण केळीचे बरेच प्लॉट पाहिले बरं का, कोणा विषय इतर पण फिरतोय. पण या बागेचं एक महत्वाचं की एका महिन्यामध्ये थोडक्यात हे बाग संपणार आहे. जेव्हा संपून जाणार ना, कटण होऊन जाणार. म्हणजे शिवाय दुसरी गोष्ट सांगतो सर, तिकडे तर काही भागात 9-10 फणी 8 फणीच ठेवतात बरं का सर. 8-9 फण्याच ठेवतात. वजन पण 16-17-18 पर्यंतच जातं. आपल्या 12 फण्या असून आपलं 30 कमीत कमी सर जसं म्हणतात 30. म्हणजे बघा इथे एक मोठी तफावत आहे सर बरं का. काय आहे मोठी तफावत? ही सगळी तुमचीच मेहनत आहे, पण ही जी तफावत आहे. शिवाय आता हा जो माल आहे, हा सर्व माल बॉक्स पॅकिंगला आहे तुमचा. बरोबर आहे ना? बॉक्स पॅकिंगला. लोकलला आपला मालच नाही आहे थोडक्यात. म्हणजे एवढी मेहनत तुम्ही घेतली की त्याची क्वालिटी जर पाहिली आता तुम्ही, गडाची त्याचा कलर झाला, त्याच्यानंतर त्याच्या फण्याची संख्या, हे जे सगळं आहे ना, तर एकदम तालमेल जुळून आला. आणि सगळ्यात मोठं सरांचं कौतुकाचं एक गोष्ट की बघा, ज्याला आपण मार्गदर्शन देतोय तर शेवटपर्यंत त्याच्या सोबत आहेत आपण. हे एक मोठा मुद्दा आहे बरं. जसं आहे तसंच आहे. म्हणजे असं नाही की खराब नाही होऊ शकत, जे आहे तेच दाखवतोय ना आपण. बरोबर आहे की नाही? कुठेतरी एक विश्वास देण्याचा प्रयत्न चालला आहे. तर एक हे खरंच कौतुकाची गोष्ट आहे की इथे जे आहे ना, तर बागेत जे आपण बघतोय आता, तर हे बघितल्यावर समाधान वाटतं सर. खूप मोठं समाधान आहे वापरा बायोऑर्गॅनिकच्या माध्यमातून की वन टाइम इथे हार्वेस्टिंग. तुम्हाला जर आज म्हणताय तुम्ही की 3 गाड्या तुमच्या आता कंटिन्यू चालतील, या 3-4, आपला एक 90 जर 100 टन जरी माल म्हटला तरी साधारण एक मला महिना धरतोय आपण, माझ्यामध्ये पण 15 दिवसातच जाणार आहे. म्हणजे तुमचा इथे काय झाला, कालावधी पण वाचला आहे. शिवाय तुम्हाला असं वाटतं का की खतांमध्ये काही बचत झाली आपली? खतांमध्ये बचत झालीच ना. कशी? आता ते म्हणजे आपण जे वापरत होतो रेमडोसला ह्याला, ते वापरायला खत वाया जातच नाही ना. अच्छा, ऑर्गनाइजमुळे ते सगळं लागू होते ना खत. बरोबर आहे. म्हणजे याचं एक आहे, जे तुमचे खत कमी लागले, जे टाकले ते उचलून दिले, त्याचे ते परिणाम काय दिसत आहेत? वजन भरलं आपल्याला, गडाची क्वालिटी दिसते, शिवाय बुंदा, खोड, गीड, झाड एकदम व्यवस्थित झाडे. आणि 10 महिन्यात तर केळीचा म्हणजे जाती 10 महिन्यात क्लिअर जाते केळी. बरोबर आहे ना? 10 महिन्यात लागणीपासून. बरोबर. शिवाय आता एक अजून मी इथे बऱ्याच या परिसरात ऑब्झर्व केलं सर, करप्याचं प्रमाण खूप होतं. करप्यांमुळे बऱ्याचशा केळी ज्या आहेत ना, 2-3 पानच बरं का. तर इथे तुम्हाला करप्याचं काही जाणवलं का काही असं? नाही. बरोबर आहे ना? म्हणजे त्याचा उपद्रव इथे नाहीये. असेल बी थोड्या प्रमाणात असेल, पण त्याचा काही प्रमाणात आहे. आणि त्यात मध्ये राहणार पाणी लागतं ना, तरी पण करप्या नाही. पाणी लागतं तरी पण. लावणातला प्लॉट आहे. अच्छा. फक्त काय केलंय तुम्ही, कंटिन्यू केलंय, ही एक खासियत आहे. आणि सगळ्यात महत्वाचं, फण्या आपण किती पाकल्यात? कमीत कमी जास्तीत जास्त 10-11 अगदी 12 पर्यंत रे. म्हणजे कमीत कमी 10, जास्तीत जास्त 12. आणि आजचा जी रेट आहे केळीचा, तर तुम्हाला केळीचा रेट सगळ्यांपासून मार्केटमध्ये चाललेल्यापासून तुम्हाला कसा भेटलाय नेमका? चांगला भेटलाय. म्हणजे सगळ्यांपासून 1 रुपया 2 रुपये कमी भेटलाय का? हे रेट लागला 1 रुपया जास्त, सगळ्यांपासून जास्त भेटलाय. तर मला काय म्हणायचं बघा, आता जर कॅमेरा थोडासा फिरून घ्या, जर अगदी सहज बघितलं तर अगदी जसं काय कागदावरची चित्र काढावं आणि घड चिटकावं झाडाला,
असे घड तुमचे एकदम सगळे येण झालेले फुगलेले, म्हणजे आपण त्याला काय म्हणतो की चोच वगैरे त्याला दिसत नाही, म्हणजे नाही. पूर्ण फुगलेला हो, घड. हो. असे आपले सगळे घड दिसतात. आता थोडासा कॅमेरा तुम्ही हातातला घेऊन इकडे पुढे आले तर आपण इकडे बघा, हे सगळे तुम्हाला घड दिसतात एकंदरीत. आणि इथं उभा राहून किंवा तिथं उभा राहून जरी बघितलं तर सलंग थोडंसं झूम आउट करून जर बघितलं तर घड दिसतात सगळे एकदम. म्हणजे आता आपल्याला ह्याच्यातनं लक्षात येतं की तुमची वन टाइम हार्वेस्टिंग एका महिन्यात झालेली आणि एकाच महिन्यात तुमचं हार्वेस्टिंग होणार आहे. पण एकाच महिन्यात झाली हार्वेस्टिंग. तर तुम्ही हे मार्गदर्शन घेऊन आजच्या परिस्थितीला समाधानी आहेत. हो. तर तुम्ही आमच्या केळी क्षेत्रातल्या शेतकऱ्यांसाठी जसं घडलं तसं सांगितलं त्याबद्दल आमच्या वापरा बायो ऑर्गॅनिक या कंपनीकडून आणि आमच्या आनंदकुमार सुरवडे सरांकडून, आमच्या श्रीकांत साखरे महाराजांकडून आणि आमच्या रामेश्वर घोगरे सरांकडून तुमचं मनापासून साहेब दिलेल्या माहितीबद्दल खूप खूप धन्यवाद. तसंच हाय असा कॅमेरा घ्या. सरांचे बंधू आता थोडंसं घडांचं तोडायचं काम चालू आहे. तर तुम्ही हे आपलं जे काय बंधूने आता जे आपल्या वापरा बायो ऑर्गॅनिक कंपनीत जे मार्गदर्शन तुमच्या आहे शेड्यूलमध्ये ऍड करून जी माहिती दिलेली आहे, तर तुम्ही आपल्या शेतकरी मित्रांसाठी एक काय सांगू शकाल? कारण आता तुम्ही सोबतच असतात दोघं. काय नाही, तुमची जे दिलेली खत होती औषध बायोची रोहर आणि गुरथर आपला हा चांगले येते, पहिल्यापासून वापरलेलं. हा रिझल्ट आपल्याला एक नंबर रिझल्ट आहे त्याचा. आणि बाग पूर्णपणे लहान अवस्थेत पूर्णपणे म्हणजे थोडे हा आपला पण एकदम आपण रात्रीचा पहिला व्हिडिओ आहे. हा रात्री म्हणजे आपला प्लॉट उन्हाने चटके बसून सुधारत नव्हता तिथपासून ते आतापर्यंत. तर तुम्ही समाधानी आहे. समाधी पूर्णपणे. धन्यवाद.